आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक प्रॉब्लेम सुटत नाही तर दुसरा लगेच समोर उभा राहतो. सुचित्राच्या नशिबात हेच मेंटॉर म्हणून यायला हवे होते का? तिच्यासाठी ते ग्रेट असतील, पण मला माहितीये तो माणूस काही बरोबर नाहीये. काही करून सुचित्राला त्या गलिच्छ माणसापासून सांभाळायलाच हवं. त्यात काकांनी कुरापती सुरू केले. विक्रांतवर काका हल्ला करू शकतात असा मी कधी विचारच केला नव्हता. आता काकांवरही मला बारीक नजर ठेवायला हवी. हे प्रॉब्लेम कधी संपणार आहेत काय माहित. नाही गिरिजा, या सगळ्यात तुला खंबीर राहावंच लागेल. एकीकडे सुचित्रा आहे आणि दुसरीकडे विक्रांत. ताई ताई काय झालं? कसला विचार करत होतीस? माझा संशय खरा ठरला गौरव. संशय कसला? विक्रांतवर हल्ला करणारी माणसं काकांचीच होती. काय? हो, त्यांनीच पैसे देऊन हे काम करून घेतलंय. सिरियसली? पण तू एवढ्या शुअरली कसं काय बोलू शकतेस? निखिलने ऐकलं त्यांना याविषयी बोलताना, मग त्यांनीच येऊन आम्हाला सांगितलं. अरे बाप रे, काका हे असं असेल तर मग विक्रांतला आता खूप सावध राहावं लागेल ताई. तो माणूस ना काय करेल काही सांगता येत नाही. नाही गौरव, मी विक्रांतला काही होऊ देणार नाही. वाटल्यास पोलिसांची मदत घेईन मी. मला मला खरंच कळत नाही की तू आता काय काय करणार आहेस. म्हणजे अगं तिकडे ते सुरू आहे, इकडे चिटल्याची चिडचिड. अगं मी बोललो चिटल्याशी, पण ती डॉक्टरांबद्दल काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये. तिला समजवण्याचा प्रयत्न करतेय मी. बघ, मला तर सरळ दिसतंय की तिला तुझं म्हणणं पटत नाहीये. गौरव लहान आहे रे ती अजून. जग कसं आहे हे तिला माहित नाही. हो ताई, पण असं नको व्हायला की जग कसं हे कळेपर्यंत तिचा कोणीतरी गैरफायदा घेईल. म्हणूनच मला वाटतं की तिने मेंटॉर बदलावा. पण मला नाही वाटत ती तुझं ऐकेल. कारण अगं त्यांनी तिच्यावरती काय जादू केली काय माहिती. नाही गौरव, असं होऊन नाही चालणार. नाहीतर आपलेच प्रॉब्लेम्स वाढतील. अरे देवा, विक्रांतला फोन करायचा राहूनच गेला. हॅलो विक्रांत. हा गिरिजा बोल. काय रे शिंकतोयस? सर्दी झाली आहे? हो ग, थोडा खोकला आणि जरा घसा पण दुखतोय. तुला पण व्हायरल इन्फेक्शन झालेलं दिसतंय. अरे आजकाल सगळीकडे साथ सुरू आहे.
काय माहिती कसं झालंय. अरे विक्रांत, आवाजही बदललाय तुझा. तू तू दिवसभर कोमट पाणी पित राहा, बरं वाटेल. हो चालेल. तू तू एक काम कर, काढा घे, रात्री झोपताना हळद दूध घे आणि सकाळी उठल्यावर वाफ घे. आणि हो, मी तुला काही औषधं टेक्स्ट करते, ती घेत राहा. अगं गिरीजा, काय काय करू मी? एवढं काही झालेलं नाहीये, ठीक आहे. हे असं कसं म्हणतोस तू? काळजी घ्यायला नको का? मी जे जे सांगते ना ते सगळं करायचंय. हे हसतोयस काय? मला कळत नाही मी माझ्या बायकोशी बोलतोय की नर्सशी बोलतोय. तू बायको कम नर्सशी बोलतोयस. हे बरं आहे, बायको नर्स असली ना, कुठली मेडिसिन घ्यायची, काय उपचार करायचे याचे ऑप्शन पटापट देते. थट्टा करतोयस? एवढी हिंमत आहे का ग माझी गिरीजा? जा ना विक्रांत. बरं प्लीज तू गरम पाणी पित राहा आणि जाता जाता मी तुला औषधं देऊन जाते. ओके? ऐकतोयस का? हो राणी सरकार, हो. विक्रांत, अरे किती खोकतोयस? ऐक ना, आज सुट्टी घे, घरी जा आणि आराम कर. आराम? नाही नाही ग, अगं मला चहा घेऊन जायचंय कंपनीमध्ये. पहिला दिवस आहे आज. आजच दांडी मारू? नको नको. अरे मी विसरूनच गेले. विक्रांत, गिरिजा, तू काळजी नको करू, एवढं काही झालेलं नाहीये मला. बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट. आता कसं? थँक्यू. मी एक तुला भन्नाट उपाय सांगू का? लगेच बरा होईन मी. काय? मला प्रेमाने फक्त आय लव्ह यू म्हण. विक्रांत, अरे काही काय, घरी आहे मी. ठेवते मी फोन. अगं ऐक तर. बाय. हॅलो. वहिनी, वहिनी. हा ताई. स्वयंपाक झालाय? हो. मग मला लगेच विक्रांतसाठी डबा भरून दे ना. त्याची तब्येत पण ठीक नाहीये, त्याला डबाही देईन आणि औषधही देईन. काय झालंय? काही झालं नाहीये, सर्दी खोकला झालाय थोडं. अहो मग त्याला ज्येष्ठ मध, आलं आणि तुळस घातलेला चहा घ्यायला सांगा, सगळी सर्दी मोकळी होईल. मला सुचलंच नाही ग. बरं चल, मी चहा करते आणि त्याला नेऊन देते. मी थर्मास शोधते. चला. फोन करतो हिला काय ना. ऐक ना ऐक ना, आता फोटो एक पापा पाठ. हॅलो हॅलो, फोन ठेवलं.